नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे चिकन 65 चिकन पकोडे. आणि त्यासाठी लागणार आहे अर्धा किलो बोनलेस चिकन, 1 अंडा, 1 वाटी दही, मीठ, हळद, जिरा पावडर, लाल तिखट, धना पावडर, 2 चम्मच कॉर्नफ्लोअर आणि 2 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट. आता एका मोठ्या भांड्यामध्ये बोनलेस चिकन घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 अंड, 1 वाटी दही आणि या ज्या सर्व वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्या याच्यामध्ये टाकून एकजीव करून घ्यायचं आहे. तिखट आपण आपल्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकतो. आणि आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. हे आता व्यवस्थित एकत्र झालेलं आहे. तर आता आपण याला 1 तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ. हे आता आपलं मॅरिनेट झालेलं आहे चिकन. आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. तर मी कढईमध्ये तेल ठेवत आहे. तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये एक चिकनचा पीस टाकून तळून घ्यायचा आहे. याला आपल्याला छान क्रिस्पी असं तळून घ्यायचं आहे. दहा ते 12 मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनिट याला तेलामध्ये फ्राय केल्याच्या नंतर आतमधून व्यवस्थित शिजतं हे चिकन आणि बाहेरून छान क्रिस्पीनेस येतो. याला छान ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घ्यायचं आहे. आता याला बाहेर काढून घेऊया. आणि हे पहा, आपले चिकन पकोडे चिकन 65 तयार आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.